आज बनवणार आहे आपण चिकन करी। त्याच्यासाठी मी हे चिकन धुवून छान हळद मीठ लावून घेतलं। त्यासाठी लागणारा हा एक कांदा, एक टमाटर, थोडंसं लसूण, थोडा अद्रक, 3-4 मिरच्या आणि कोथिंबीर। त्याच्यानंतर हळद तर टाकली, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, साठवणीचा मसाला, धणे पावडर आणि मिरची। चला आपण आता स्टार्ट करूया। हे पहिले मिक्सरला काढून घेणार। हे असं मिक्सरला मी बारीक वाटून घेतलं। हे सर्व कच्चंच आहे, कच्चंच घेतलं मी। चिकन थोडंसं छान होते। आता गॅस ठेवलं आहे, गॅसवर कुकर ठेवलं आहे। त्याच्यामध्ये आपण आता तेल टाकूया। हे 2-2.5 चमचे तेल आहे। थोडंसं गरम होऊ द्या। थोडं जिरं। हे आता सर्व गरम तेल झाले, मस्त त्याच्यात टाकून घ्या। हे शेंगदाण्याचं तेल आहे। शेंगदाण्याच्या तेलामध्ये भाजीला चव छान येते। मी आता हे सर्व टाकून घेतलं। ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं ते आता छान असा मसाला हा भाजला। आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया। ते लाल तिखट, थोडं अर्धा चम्मच धणे पावडर, अर्धा चम्मच साठवणीचा मसाला, हा गरम मसाला आणि थोडासा 1 चम्मच कांदा लसूण मसाला। छान असा भाजून घेतलं। आता हे मसाल्याला असं छान तेल सुटले। आपण आता हे चिकन आहे त्याच्यामध्ये असं टाकून घेऊया। थोडंसं असं छान असं परतून घेऊ। हे असं चिकन टाकून थोडंसं छान असं परतून घेऊया। थोडंसं 2-3 मिनटं आपण याला असंच नुसतं झाकून ठेवू। मग त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकू। लावून मस्त छान 2 शिटी काढून घेऊ। पाणी टाकून घेऊया। हे कोमट पाणी आहे। आपल्याला थोडासा रस्सा हवा आहे, त्याच्यामुळे थोडासा रस्सा हे असं छान। आता याला थोडीशी उकळी येऊ द्या। मग आपण याला कुकरला झाकण लावून मस्त छान 2 शिटी काढून घेऊ। हे आता फक्त 2 शिटी झाली। मी कुकर थंड होऊ दिलं। त्याच्यानंतर हे बघा अशी मस्त तरी आलेली आहे भाजीला। चिकन करी मस्त रस्सा बी झाला आहे। जास्त पतलाही नाही, जास्त घट्ट नाही, अशी छान असा रस्सा तयार झाला आहे असा छान। त्याच्यावर मी कोथिंबीर टाकून घेते। ही तयार झाली आपली मस्त चिकन करी। या खायला। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा।